कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याने आपण बघितलं तेवढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलेले आपण बघत होतो। पुणे इंदोर महामार्ग शेतकऱ्यांनी रोखला असून कांद्याच्या भाव सातत्याने घसरण होते। आपण बघितलं तर शेतकरी संतप्त रस्ता रोको आंदोलन करताय। त्या सांगाल की रस्ता रोको आंदोलन केले? कांद्याला भाव, मकाला भाव म्हणजे सगळ्याच पिकांना भाव नाही नियमाने। आता या मिनिटाला काय भाव चालू आहे हे प्रत्येक मंत्र्याला, आमदाराला, खासदाराला वर दिल्ली पर्यंत माहिती। पण शेतकऱ्याचे हाल असे करायचे का धड जगून द्यायचं नाही, धड मरून द्यायचं नाही। काय भाव चालू आहे सध्या? चालू आहे 600, 700, 750। मकाला शासन काय करतं, फडणवीस काय म्हणत्या त्या 2400-2500 रुपये भाव आम्ही दिलेला आहे आणि इथं घेते 1600, 1700, 1750। 700 800 सोयाबीन आपलं मका आणि 2-3 वर्ष लोकांनी 2-3 वर्ष लोकांनी सोयाबीन कांदा पाहिलं का? आपण एकूणच बघितलं तर कांद्याला 670 रुपये भाव मिळाल्याची पावती यावेळी शेतकऱ्यांनी दाखवली। एकंदरीत बघितलं तर आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी जमलेले आहेत। पुणे इंदोर महामार्ग कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रोखला असून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर हा रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। एकंदरीत बघितलं तर कांद्याच्या भाव सातत्याने घसरण होत असून शेतकरी संतप्त झाले आहेत। या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। नरेंद्र बाटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।